तर या आहेत त्या वेली कृष्णकमळच्या. आता कृष्णकमळमध्ये हे 2च कलर मला माहिती आहेत. त्याच्यामध्ये एक आहे आपला जांभळा आणि दुसरा जो आहे, जो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोय, तर हा आहे लाल. तर ही जी फुलं आहेत ना, ह्या दिवसांमध्ये खूप येतात. हे बघा, कळ्यासुद्धा आलेल्या आहेत यांना. खूप साऱ्या कळ्या आलेत. हे बघा, खूप म्हणजे खूप आलेल्या आहेत. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया हा पण एक कलर. हा जो कलर आहे ना, तो खूप डार्क कलर आहे. आणि हे बघा, जसं कृष्णकमळ असतं म्हणजे जांभळं, तसंच हे रेडवालं आहे. जसं त्याला जशी पाकळ्या असतात, जसे सगळं असतं, तसे यालासुद्धा आहेत. आणि कलर बघा किती मस्त आहे. तर ही जी पूर्ण कमानी आहे, ही कमानीवरती पूर्ण ह्या वेली सोडलेल्या आहेत. आता कमानी म्हणजे काय, तर आपल्या घराच्या बाहेर किंवा जो काही आपला एंट्रन्स म्हणजे यायची जी काही वाट असते, तिथेच ही कमानी आहे. तर ह्याच्यावरती ही पूर्ण ह्या वेली आहेत त्या सोडलेल्या आहेत. विशिष्ट ठराविक वेळेनंतर किंवा एक काळ गेल्यानंतर त्याच्यावर एवढी एवढी अशी फळं येतात गोल. त्याच्यामध्ये बियासुद्धा असतात. तर त्या बिया जरी तुम्ही काढून जर ते फळं सुकवले तरी तुम्ही वेली तयार करू शकता. आता वेल लावण्याची पण पद्धती आहेत, कसं काय ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर आता ना थोडं ऊन आलं आहे, त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसेल. तर ही बघा, ही पूर्ण कमानी आहे. ह्याच्या जे काही त्या झाडाच्या जे काही मुळ्या आहेत, म्हणजे मुळकुंड्या आहेत, त्या बघा इकडे आहेत. हा मेन आहे त्याचा बांधा, म्हणजे हे मेन आहे त्याचं खोड. आणि त्याच्यानुसार ह्या बघा सगळ्या अशा इकडे अशा गेलेल्या आहेत. म्हणजे वेली त्याला फुटून ह्या सगळ्या अशा वर गेल्या. तर त्यातल्या काही वेली आहेत त्या सुकून गेलेल्या आहेत, काही आहेत त्या चांगल्या आहेत. आता लावायच्या कोणत्या, जेव्हा हे कट करतो आपण, हे कटसुद्धा केलं जातात. खूप याचं एक बहर येऊन गेला की हा कट केला जातात. कट म्हणजे काय, तरी समजा आता ही वेल आहे, कटिंग करायची असेल तर एक इथून कट केल्यानंतर थोडी खाली कट करायची आणि सर्कलमध्ये मातीमध्ये खोवून ठेवायची, असं असतं. तर अशा पद्धतीने पण तुम्ही ही बघा, हे असं सर्कल आहे ना, तर इकडचं एक टोक आणि इकडचं एक टोक, असं 2 टोक करून तुम्ही मातीमध्ये लावू शकता. पण कोणत्या, ज्या जून असतील ना त्या. तुम्ही कोवळ्या जर लावल्यात तर त्या धरणार नाहीत किंवा त्यांना जीव पण लागणार नाही. त्याच्यामुळे एकदम ज्या जाडसर असतील ना, जून अशा फांद्या असतील ना कट केलेल्या, त्या लावू शकता तुम्ही. तर मस्त बघा, कलर किती भारी आला आहे. आणि मेन म्हणजे आपला जो काही परिसर असतो घरासमोरचा, तो अजून छान दिसतो या फुलाने. म्हणून ही जास्तीत जास्त फुलं आहेत ना लावली जातात. आता ह्याला एवढा जास्ती भर आला आहे ना, पण या दिवसांमध्ये फुलं येतात. बाकीच्या दिवसांमध्ये जास्ती फुलं येत नाहीत. या दिवसांमध्ये जास्तीत जास्त फुलं येतात. मी तुम्हाला दाखवते लांबून कशी कमानी आहे. तर ही बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे बघा, इथून अशी कमानी आहे. ही यायची वाट आहे आणि त्याच्यावरूनच ही अशी कमानी आहे. आणि बघा वरतीसुद्धा फुलं आलेली आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे कृष्णकमळ वगैरे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने छानपैकी वेली सोडून छानपैकी कमानी करू शकता, जेणेकरून यायची जायची जागा एकदम मस्त दिसते. तर ही यायची वाट आहे आणि त्याच्या वाटेवरतीच ही अशी छानपैकी कमानी आहे, त्याच्यावरती ही सगळी फुलं आहेत. तर आता म्हणजे फक्त स्टार्टिंग झाली आहे फुलं लागायची, पण आता काही दिवसांनी याला बऱ्यापैकी छान फुलं येतील. ते बघा, वारा बघा किती सुंदर सुटला आहे बघा. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या दिवसांमध्ये आपल्याकडे कुंदी, तुम्हाला माहिती असेल कुंदीची फुलं. कुंदीला अजून एक काहीतरी नाव आहे, जो आता मला आठवत नाही आहे. पण त्या कुंदीला पण ह्या दिवसांमध्ये खूप सारा बहर येतो. तर जरी तुम्ही कुंदी तरी अशा प्रकारे खाली लावून जमिनीमध्ये तुम्ही अशी कमानी जरी त्याच्यावरती सोडली, त्या कुंद्याच्या फांद्या वगैरे, तर कुंदीसुद्धा छान होते. कारण की कुंदी पण लांबलचक वाढते. जसं मोगरा वाढतो त्या पद्धतीने कुंदी पण अशी वेलींसारखीच वाढते. तर तुम्ही याच्यावरती कुंदीसुद्धा सोडू शकता. काही काही ठिकाणी त्यांनी सोडलेले पण फुलं नाही अजून आलेली आहेत. पण या दिवसांमध्ये कुंदीला पण खूप बहर येतो. पूर्ण बहरून अशी कुंदीची ज्या काही वेली असतात त्या जातात. तर म्हटलं चला की तुम्हाला दाखवावं एक छानपैकी कृष्णकमळाचं एक प्रकार. तर ही बघा वरती फुलं आलेली आहेत. तर इथे आमच्या काकांच्या इथे खूप सारी झाडं आहेत. खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत. त्यांच्या इथेच ही सगळी कमानी अशी गेली आहे. सो त्यांच्याकडे जे जांभळंवालं पण आपलं कृष्णकमळ होतं, पण ते आता नाही आहे. पण हे रेडवालं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हे बघा, वेली बघा कशा सुकून गेलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या सुकून गेलेल्या आहेत आणि ह्या ज्या वरती दिसतात ना त्याला फुटलेल्या आहेत, तर त्याला ह्या नवीन फुटलेल्या वेली आहेत. तर ह्या जेव्हा आपण कट करतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन कशा पद्धतीने लावायच्या असतात त्या. पण ह्यांना एक प्रॉपर जागा लागते, कारण की वेलींचा प्रकार आहे, त्याच्यामुळे वेलींना जागा खूप लागते. तर हा एवढा जागा बघा, किती जागा आहे बघा. तिथून जो स्टार्ट होते कमानी, ती इथपर्यंत म्हणजे खालपर्यंत. आणि याचं सगळ्या जे काही खोड आहे, ज्या काही फांद्या आहेत, ज्या काही मुळं आहेत, ती सगळी इथे खाली आहेत.
सो हे जेव्हा कधी तोडतील ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन, कारण की असं बोलणं आणि दाखवण्यात फरक आहे. तर एकदम परफेक्ट दाखवेन तुम्हाला कशी कट करून कशी लावतात ते. कलर खूप भारी आहे ह्याच्यावर, तर रेड कलर आणि एकदम डार्क कलरमध्ये येतो. तर अशा पद्धतीने ही कमानी आहे. प्रत्येकाच्या घराची इथे तुम्हाला जास्तीत जास्त कोकणामध्ये बघायला मिळेल किंवा मालवण साईडला पण जी काही घरं असतात त्यांच्या बाहेर अशा कमानी तुम्हाला बघायला मिळतील. सो मी लांबून तुम्हाला दाखवले की कशा पद्धतीने ह्या कमानीवरती ह्या ज्या वेली असतात त्या सोडल्या जातात, जेणेकरून जी काही फुलं येतात ती छान दिसतात. आणि दुसरी गोष्ट, जी आपला काही एंट्रन्स असतं, जो काही आपला परिसर असतो, जो त्या परिसरामध्ये जी काही जागा असते ती छान दिसावी यासाठी. तर हे बघा मस्त ना, फुलं खूप भारी आले ते बघा, वरती पण आहेत. तर लांबून असा काहीतरी व्ह्यू दिसतो बघा एकदम कमानीसारखा. तर तुम्ही झाडावरती पण सोडू शकता. आता आपल्याकडे आंब्याचे आहेत, फणसाची झाडं आहेत, त्याच्यावरती पण तुम्ही ह्या वेली अलगद सोडू शकता. आणि तुम्ही अशा पद्धतीने पण कमानी वगैरे घरासमोर करू शकता. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर अशी फुलं वगैरे तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील वेगवेगळे. आणि ही फुलं फक्त एकदाच ह्याच्यामध्येच येतात, थंडीच्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त येतात. जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं, ह्या बघा कळ्या बघा किती आहेत आल्यात. सो आता त्यांना बहर खूप येतो आहे. पूर्ण हे झाड म्हणजे पूर्ण ह्या वेली आहेत ना, ह्या भरलेल्या असतात फुलांनी. आणि नुकतंच आज एक फुल आलेलं आहे, ते म्हणजे हे बघा, बघितलं असेल मगाशी तुम्ही, हे बघा. आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहेत. सो चला आता आपण इथे थांबणार असो. व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. जेव्हा ह्याची पूर्ण फुलं येऊन त्यांचा जो काही बहर कमी झाला की जी कटिंग कशी केली जाते ना, ते पण मी तुम्हाला दाखवेन. किंवा कट केलेल्या फांद्या कशा लावल्या जातात ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर चला आता इथे थांबूया. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.